केशवनगर गाव एक खूपच शांत गाव होतं. पण गेल्या काही दिवसांपासून या गावाबद्दल एक विचित्र गोष्ट ऐकू येत होती. झालं असं की गेल्या आठवड्यात केशवनगरमध्ये एक जत्रा लागलेली होती, ज्याच्यामध्ये एक लाकडाचा सेल्फी बूथ होता, जिथे लोक आपली सेल्फीज घ्यायचे. पण जत्रा संपल्यानंतर कोणी त्या लाकडाच्या बूथला तिथेच सोडून गावामधून निघून गेला. अरे हा बूथ इथे मैदानाच्या मधोमध कोण सोडून गेलं? माहिती नाही सरपंचजी, मागच्या हप्त्यापासून हा बूथ इथेच पडलेला आहे. ते याला उचलून बाहेर का नाही फेकलं? सरपंचजी, प्रयत्न तर आम्ही खूप केला, पण हा बूथ खूप भारी आहे. याला उचलणं आमच्या हातात नाहीये. तर काय याला या शाळेच्या मैदानावरतीच पडू देऊ? असं काही त्रास नाहीये सरपंचजी, कारण मुलांना यापासून काही त्रास नाहीये आणि ते खुश पण आहेत की बूथ इथे आहे. बरोबर बोलला होता रामू. या सेल्फी बूथच्या मुळे सगळी मुलं खूप खुश होती. पण तो बूथ जितका सामान्य दिसत होता तो तितका साधारण नव्हता. एक दिवस गावातला एक म्हातारा माणूस दादू स्कूलच्या मैदानात फिरत होता. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते थोडेसे नाराज होते. किती वर्ष झाले त्याला जाऊन, पण आज सुद्धा त्याची कमी मला खालावते आहे. हे देवा, हे तू माझ्यासोबत काय केलंय? माझ्या सावित्रीला माझ्याकडून हिसकावून मला एकट्याला सोडून दिलंस. हा असा अन्याय तू माझ्यासोबत का केलास? सांग, का केला असा अन्याय? दादू थोडे नाराज होते. त्यांना आपल्या बायको बरोबर काही क्षण घालवायचे होते. तेव्हा त्यांना काही डगमगणारी आवाज येते. ते मागे वळून बघतात तर तो सेल्फी बूथ आपल्या जागी विचित्र अंदाजात हलत होता. त्याच्या चोहीकडे धुगट पसरला. दादूला काहीच समजलं नाही की त्यांच्या समोर काय होत आहे. ते घाबरले आणि तिथून जातच होते की तेव्हा त्यांना एक आवाज ऐकू येते. दादू मागे वळून बघतात तर त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसला. त्यांच्या समोर त्यांची बायको होती, जी 5 वर्ष पहिलाच मरलेली होती. अरे हे काय, आज माझा वाढदिवस आहे. तुम्हीच माझी आठवण काढला होता ना, आणि आता तुम्हीच जात आहात. दादू सावित्रीचं बोलणं ऐकून खुश होतात. ते आपल्या बायको बरोबर खूप गोष्टी केल्या आणि त्याचबरोबर एक सेल्फी पण घेतली. चला, आता माझ्या जाण्याचा वेळ झाला आहे. पण तू कुठे जात आहेस? तिथे जिथे माझी जागा आहे. ह्या जादुई बूथच्या मुळे आपण मिळालो, पण आता ह्याच्या जादूचा वेळ संपलेला आहे. म्हणून आता मला हसता हसता विदा करा. जादूचा भूत म्हणजे तू याच्याच मुळे इथे आहेस? हो. ठीक आहे, मी नाही थांबवणार. तू जाऊ शकते. तुला भेटून खूप छान वाटलं. दादूच्या डोळ्यांच्या समोरून सावित्री हवामध्ये गायब झाली. त्या जादुई सेल्फी बूथच्या कारण दादूची त्यांच्या बायकोशी मिळण्याची इच्छा पूर्ण झाली होती. दुसरा दिवस जादुई सेल्फी बूथची गोष्ट पूर्ण गावामध्ये पसरली. सगळेजण आपली अर्धवट इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्री त्या बूथच्या बाहेर लाईन लावायला लागले. हे भूतदेव, माझी काही इच्छा नाहीये. माझं एक फक्त स्वप्न आहे. फक्त त्याला पूर्ण करायची इच्छा आहे. माझ्याकडून मी सगळे प्रयत्न करून बघितले, पण नेहमी माझी हारच होत असते. आता त्यामुळेच तुम्ही माझे शेवटचे सहारा आहात. मी एक शेतकरी आहे, पण मागच्या वर्षापासून माझ्या जमिनीवर पीकच उगत नाहीये. माझ्या जमिनीला कोणाची नजर लागलीये. मी गरीब आहे. माझी शेतीच माझ्या जीवनाचा एकमात्र सहारा आहे. त्याला थोडं हिरवं करून टाक. रघुचं बोलणं जितकं ऐकायला सोपं आणि लहान मुलांसारखं वाटत होतं, ते तितकीच नामुमकिन होती. तेव्हा अचानक चमत्कार झाला. त्या बूथच्या आजूबाजूला एक प्रकाश पडला आणि त्याच मधोमधी रघुच्या हातामध्ये त्याची एक फोटो आली. त्याने बघितलं की त्याच्या फोटोमध्ये एक हिरवगार शेत होतं. ते बघून रघु आनंदाने खुळा झाला. याचा अर्थ या वर्षी माझी जमीन जिवंत होणार. तुझा खूप खूप धन्यवाद. तुझा खूप खूप धन्यवाद. रघु निश्चिंत होऊन घरी गेला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसच रघुला साहुकारकडून चांगला कर्ज मिळाला, ज्याने त्याने त्या सगळ्या वस्तू विकत घेतल्या, ज्याने तो आपल्या जमिनीची स्थितीला बरोबर करू शकला असता. बूथच्या मुळे पूर्ण केशवपूरची स्थिती बदलत होती. पण एक दिवस अचानक त्या बूथने काम करायचं बंद केलं. जो पण त्याच्या समोर यायचा आणि आपली इच्छा बोलायचा,
तो खाली हात परत जायचा. देवा, जरूर आपल्या भूतदेवला कोणाची तरी नजर लागलीये. तू शांत राहा रामू. आता मी काय केलं सरपंचजी? तुझ्यामुळेच हे सगळं होतंय. कोणी सांगितलं होतं याला इथे ठेवायला? आता जर याला काही झालं तर काय याची देखरेख तू करशील? आता मला काय माहिती होतं हे अचानक बंद पडणार आहे. बस बस, खूप झालं. याला लवकरात लवकर इथून बाहेर काढ. तसं सुद्धा आता हे काही कामाचं नाही राहिलंय, समजलं? जी सरपंचजी. जसं जादुई भूत काम करायला बंद झाला, संपूर्ण गाववाल्यांसाठी तो भूत एक अडचण झाला होता. सरपंचला सांगून दुसरा दिवस बाहेरच्या लोकांनी भूत काढण्यासाठी बोलवलं गेलं. हे बघा, हा आहे आमच्या गावचा जादुई भूत, जो की आता आमच्या काही कामाचा नाहीये. त्यामुळेच आपल्याला आता याला आपल्या गावातून बाहेर काढायचंय. चला, लागा कामाला. रामूच्या आदेशावर सगळेजण भूतवर तुटून पडले. सगळेजण आपला जीव लावून त्याला काढण्याचा प्रयत्न करतच राहिले, पण काहीच नाही झालं. तेव्हाच सगळेजण मोठा मोठा लोखंड घेऊन आले आणि त्याला तोडण्यासाठी पुढे यायला लागले. थांबा, असं नका करू. अरे चिंटू, हे काय बोलतोयस? तेच बोलत आहे जे खरं आहे. काय खरं आहे? की याला इथून बाहेर नका काढू. का का नाही काढायचं? आता हा आपल्या काही कामाचा नाहीये. जर आपल्या कुठली गोष्ट कामाची नाही राहिली तर आपण त्याला घराच्या बाहेर काढणार का रामू काका? जर तुमचे वडील उद्या काही काम नाही करणार तर तुम्ही त्यांना बाहेर काढणार? चिंटूच्या प्रश्नांवर सगळेजण गप्प राहिले. चिंटूला काय उत्तर द्यायचं त्यांना हे समजतच नव्हतं. तेव्हा हे बघ चिंटू, ही गोष्ट वेगळी आहे. हे काही माणूस नाहीये, ही एक फक्त वस्तू आहे. याच्यापासून आपली भावना जोडण्याची काही गरज नाहीये. याच्यामुळे गावात फक्त त्रासच चालणार, समजलं? अडचण तुम्हाला होणार आहे, आम्हाला नाही. मान्य आहे की त्याची जादू आता काम नाही करत आहे, पण त्याचा त्रास आम्हाला तर नाही होत आहे. आम्ही मुलं आज पण त्याच्यासोबत खेळू शकतो. तुमचा स्वार्थ आता पूर्ण होत नाहीये म्हणून तुम्ही त्याला बाहेर काढून टाकताय ना. पण एवढ्या दिवसापासून आम्ही मुले इथे भरपूर आलोय, खेळतो, फोटो काढतो. आमच्यासाठी तर हा आमचा मित्रच आहे. त्यामुळेच तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय हे नाही काढू शकत. काय मित्रांनो? हो हो, बरोबर बोलला चिंटू, बरोबर बोलला. हा आमचा मित्र आहे. हो हो, चिंटू एकदम बरोबर बोलला. हा आमचा मित्र आहे. तेव्हा अचानक तो भूत जोर जोरात हलायला लागला. त्यातून एक पांढरा धुगट यायला लागला. सगळेजण हे बघून हैराण झाले. त्यांच्या डोळ्यांच्या समोर एक अद्भुत दृश्य होत आहे की तेव्हा अचानक तो भूत आपोआप हव्यामध्ये उडायला लागलं आणि जोर जोरात हव्यातच फुटून गेलं आणि त्यातून एक जिन बाहेर पडला. अरे, हे काय आहे? हा हे कोण कोण आहे? आहे? मी एक जिन आहे. खूप वर्षापूर्वी या भूतमध्ये मी माझ्या चुकीने कैद झालो होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या शक्तीने सगळ्यांची मदत करत होतो. आणि मला सांगितलं होतं की ज्या दिवशी मी कुठल्या खऱ्या माणसाची मदत करेल तर मला मुक्ती मिळेल. जेव्हापासून मी इथे आलोय मी मदतच केली आहे सगळ्यांची, आणि आता मी माझी शेवटची मदत त्याची करणार आहे जो मनापासून इमानदार आहे. तर काय म्हणता, माझी मदत करणार? मी मनाचा खूप साफ आहे. नाही, मी तुझी मदत नाही करणार. तू तर मला इथून हटवणार होतास. तू तो माणूस नाहीये. तो माणूस कोण आहे हे मला माहिती आहे आणि मी त्याचीच मदत करून इथून मुक्त होऊ इच्छितो. आणि तो माणूस आहे चिंटू. काय, मी? हो चिंटू, बोल, तुला काय हवंय? माझी इच्छा आहे की जगात सगळे खुशीने राहायला पाहिजे आणि खूप शिकले पाहिजेत आणि या देशाला पुढे वाढवलं पाहिजे. चिंटूची समजदारी बघून जिन खुश झाला. त्याने आपला आशीर्वाद चिंटूला दिला आणि बघताच बघता तो हवामध्ये गायब झाला. जिनच्या गेल्यानंतर सगळ्यांनी चिंटूची खूप तारीफ केली आणि जादुई सेल्फी बूथची गोष्ट तिथेच संपली. ह्याने आपल्याला हे शिक्षण मिळतं की स्वतःचा स्वार्थ संपल्यानंतर कुठल्या पण वस्तूला क्रूरतेने फेकणं चांगली गोष्ट नाहीये. हे एखाद्याच्या स्वार्थाचे लक्षण आहे.